मागच्या काही दिवसात देशभरात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. देशाच्या अनेक पेट्रोल पंपांवरती लांबच लांब रांगा दिसल्या. अनेक ठिकाणी पेट्रोल संपल्याचे बोर्ड लागले. लोकांनी घाबरून सिलेंडरसाठी रांगा लावल्या. सिलेंडर मिळत नाही हे पाहून अनेकांनी दुप्पट चौपट पैसे देऊन सिलेंडरची खरेदी केली. या सगळ्याला कारण ठरलं एक अफवा. देशात पुन्हा लॉकडाऊन लागेल अशी अफवा. या अफवेमुळे देशभरात पॅनिक क्रिएट झाला, मागणी वाढली आणि ही सगळी परिस्थिती निर्माण झाली. आता पूर्ण लॉकडाऊन लागेल ही फक्त अफवा असली तरी सध्या देशात चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे एनर्जी लॉकडाऊनची. इराण अमेरिका युद्धामुळे भारतात एनर्जी लॉकडाऊन लागेल अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नक्की काय घडतंय? देशात एनर्जी लॉकडाऊन लागेल अशा चर्चा का सुरू झाल्या? प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे? देशात खरंच एनर्जी लॉकडाऊन होऊ शकतं का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी देशात लॉकडाऊनची अफवा कशी पसरली ते पाहूयात. यासाठी कारण ठरलं पंतप्रधान मोदी यांचं एक वक्तव्य. मोदींनी 23 मार्चला लोकसभेत भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी देशात अन्नसाठा पुरेसा आहे, देशाला तेल आणि वायू संकटाचा सामना करायला लागू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं म्हटलं. पण या सोबतच त्यांनी आणखीन एक वक्तव्य केलं ज्यामुळे पॅनिक क्रिएट झाला. मोदी म्हणाले, देशाला कोरोना सारख्या स्थितीला तयार राहण्याची गरज आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर थेट लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावरती लॉकडाऊन हा शब्द वेगानं ट्रेंड व्हायला लागला. त्यातच मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा बैठक बोलावली. ही बैठक प्रामुख्यानं युद्धाच्या परिस्थितीमुळे जी आव्हानं निर्माण होऊ शकतात त्यांचा आढावा घेण्यासाठी होती. पण लोकांच्या मनात कोरोना काळाच्या आठवणी ताज्या असल्यामुळं या सगळ्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. देशात आणीबाणीसारखी स्थिती आहे आणि सरकार लवकरच लॉकडाऊनची घोषणा करेल अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली. त्यामुळं पेट्रोल आणि सिलेंडरसाठी मागणी अचानक वाढली. पेट्रोलियम मंत्रालय आणि सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार देशात फक्त 48 तासांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत 15% जास्त वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर रोजच्या सरासरी विक्रीच्या तुलनेत 50% जास्त वाढ दिसून आली. उदाहरण द्यायचं झालं तर उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरातच तब्बल 67% वाढ नोंदवली गेली. हीच अवस्था गॅसच्या बाबतीत होती. लोकांनी घाबरून गॅस सिलेंडर बुक केले, ज्यामुळे मागणी अचानक वाढली. याचा परिणाम पुरवठ्यावरती झाला. नॉर्मल परिस्थितीमध्ये तेल कंपन्या दररोज 50 लाख सिलेंडर डिस्ट्रीब्यूट करतात, पण पॅनिक ऑर्डरिंगमुळे सिलेंडरच्या बुकिंगमध्ये मोठी वाढ झाली. आता या सगळ्यामुळे मूळ मुद्दा आहे तो लॉकडाऊनचा. मिडल ईस्ट मधल्या युद्धामुळे देशात एनर्जी लॉकडाऊन लागू शकतं अशी एक चर्चा सुरू झाली आहे. आता नेमकी काय परिस्थिती आहे ते पाहू. त्यासाठी आपल्याला एनर्जी लॉकडाऊन म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. एनर्जी लॉकडाऊन ही कन्सेप्ट पारंपरिक लॉकडाऊन पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. पारंपरिक लॉकडाऊन मध्ये लोकांच्या संपूर्ण हालचालींवरती निर्बंध असतात, पण एनर्जी लॉकडाऊन मध्ये एनर्जी सोर्सेसवर म्हणजेच पेट्रोल, वीज, गॅस यांच्या वापरांवरती मर्यादा येतात. देशात जर एनर्जी संकट निर्माण झालं तर हा पर्याय म्हणून वापरला जातो. यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. यामागे एकच उद्देश असतो, एनर्जीचा कमी वापर करणं. प्रत्येक देशात हे वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं. पाकिस्तानच्या सरकारनं आठवड्यातल्या कामांचे दिवस 4 केले आहेत. याशिवाय तिथं कृषी, उद्योग आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस सेक्टरमध्ये 50% कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली. व्हिएतनाममध्ये इंधन वाचवण्यासाठी सरकारनं कंपन्यांना आदेश दिले आहेत की शक्य असेल त्या कर्मचाऱ्यांनी घरून काम करावं. थायलंडमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना एसीचं तापमान 26 अंशापेक्षा खाली न ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम अनिवार्य करण्यात आलंय. फिलिपिन्समध्येही सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना घरून काम करणं अनिवार्य केले. आता जगातल्या अनेक देशांमध्ये अशी स्थिती असताना भारतात काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी आपल्याला भारत एनर्जी सेक्टरमध्ये आखाती देशांवरती किती अवलंबून आहे हे पाहावं लागेल. भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी 40 ते 45% तेल हॉर्मोजच्या मार्गावरून येतं. इराक, सौदी अरेबिया आणि युएई यांसारखे आखाती देश भारताच्या कच्च्या तेलाच्या सुमारे 46.9% पुरवठा करतात. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 60% एलपीजी दुसऱ्या देशांकडून आयात करतो. यापैकी तब्बल 90% आयात हॉर्मोजच्याच मार्गावरून होते. पीएनजी बद्दल बोलायचं झालं तर भारत थेट पीएनजी आयात करत नाही, पण पीएनजी बनवण्यासाठी जो नैसर्गिक वायू लागतो त्याची आयात भारत आखाती देशांकडून करतो.
यामध्ये कतार हा देश भारताचा सगळ्यात मोठा सप्लायर आहे. त्यामुळे मिडल ईस्ट मधल्या या युद्धाचा परिणाम भारताच्या एनर्जी सेक्टरवरती झालेला आहे. पण असं असलं तरी भारताला अजून काळजी करण्याची स्थिती नाहीये. कारण युद्ध सुरू झाल्यापासून भारतानं रशिया, अमेरिका आणि आफ्रिकन देशांकडून आयातीचं प्रमाण वाढवलेलं आहे. मार्च महिन्याच्या शेवटी रशिया पुन्हा एकदा भारताचा कच्च्या तेलाचा सगळ्यात मोठा सप्लायर बनला. या महिन्यामध्ये भारताची रशियन कच्च्या तेलाची खरेदी जानेवारी महिन्याच्या तुलनेत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. मार्च महिन्यात भारताचा रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीचा आकडा दररोज सुमारे 2 मिलियन बॅलर्स पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. त्यामुळं पॅनिक व्हायची गरज नाहीये. विजेच्या क्षेत्रातही भारत बऱ्यापैकी भक्कम आहे. भारताची एकूण वीज क्षमता 524 गिगावॅट वर पोहोचली आहे. युद्धामुळे गॅस आधारित वीज केंद्रांना फटका बसला असला तरी भारत सोलार आणि कोळशावर जास्त अवलंबून आहे. त्यामुळं ब्लॅकआउटची शक्यता जरा कमीच आहे. भारतात अजूनही वीज निर्मितीमध्ये 45% वाटा कोळशाचा आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची क्षमता 43,602 मेगावॅट एवढी आहे. यात थर्मल एनर्जीचा वाटा 19,676 मेगावॅट, रिन्युएबल एनर्जीचा वाटा 18,046 मेगावॅट आणि हायड्रो एनर्जीचा वाटा 3,061 मेगावॅट एवढा आहे. मागच्या 15 वर्षात भारतानं रेल्वेचं मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण केले. जानेवारी 2026 पर्यंत देशातल्या तब्बल 99.4% रेल्वे ब्रॉड गेज नेटवर्कचं पूर्णपणे विद्युतीकरण झालंय. आता रस्त्यावरच्या डिझेलचा वापर कमी करण्यासाठी रेल्वेकडून ट्रॅक्स ऑन ट्रेन ही सेवा सुरू करण्यात आली. डिझेलच्या तुलनेत विजेवर रेल्वे चालवणं 70% स्वस्त पडतं. त्यामुळे आता सरकार ट्रकद्वारे होणारी माल वाहतूक रेल्वेकडे शिफ्ट करण्याची शक्यता आहे. खरं तर या सगळ्याचा फटका देशातल्या छोट्या उद्योगांना बसलाय. अनेक छोटे उद्योग चालवण्यासाठी सिलेंडरची आवश्यकता असते. मोठ्या उद्योगांकडे सिलेंडरचा साठा असतो, पण छोट्या उद्योगांचं तसं नाही. तमिळनाडूच्या कोइंबतूर इथं एलपीजीच्या टंचाईमुळे 30% छोटे उद्योग बंद पडले, ज्यामुळं 4 लाख कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार आहे. सिलेंडरच्या टंचाईमुळे ॲल्युमिनियम, स्टील आणि ग्लास उद्योगातला प्रोडक्शन खर्च 15 ते 25% वाढला आहे. कमर्शियल सिलेंडर उपलब्ध नसल्यानं हॉटेलचे दर वाढले आणि डिलिव्हरी बॉयच्या उत्पन्नात 50% घट झाली. आता लघु उद्योगांवर इम्पॅक्ट दिसत असला तरी पूर्ण लॉकडाऊन सारखी स्थिती नाहीये. सरकारनं या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी कमर्शियल एलपीजीच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये 20% वाढ केली. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये देशात एनर्जी लॉकडाऊन होऊ शकतं का? तर भारताकडे कच्च्या तेलाचा 60 दिवसांचा सुरक्षित साठा आहे. भारत कच्च्या तेलासाठी फक्त आखाती देशांवरती अवलंबून न राहता रशिया, व्हेनेझुएला, अर्जेंटिना अशा देशांकडे वळलेला आहे. तेलाच्या किमती वर खाली होत असल्या तरी तेलाचा पुरवठा नियमित आहे. भारताकडे एलपीजीचा सुद्धा 25 ते 30 दिवसांचा साठा आहे. सरकारनं घरगुती वापराला 100% प्राधान्य दिलं आहे. पीएनजीचा सप्लाय स्थिर आहे. त्यामुळे आता सरकारनं पीएनजी कनेक्शन वाढवण्यावरती भर दिलाय. युद्ध सुरू झाल्यापासून नव्या पीएनजी कनेक्शनची संख्या दुप्पट झाली आहे. आधी देशात दररोज सरासरी 4 ते 5 हजार नवे पीएनजी कनेक्शन जोडले जायचे. आता ही संख्या 10 ते 11 हजार पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे भारतात अजून तरी एनर्जी लॉकडाऊन सारखी स्थिती नाहीये. जगभरातल्या एनर्जी क्रायसिसचा परिणाम भारतावरती नक्कीच झाला असला तरी देशात अजून तीव्र तुटवड्याची परिस्थिती नाहीये असं दिसतंय. तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं? देशात खरंच एनर्जी लॉकडाऊन लागू शकतं का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.